मित्रांनो, सिंगल फेज ट्रान्सफॉर्मरचं इक्विव्हॅलेंट सर्किट कसं बनवायचं हे मी डिटेल या व्हिडिओमध्ये सांगतो. फक्त आता आपण सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर आपल्याला इक्विव्हॅलेंट सर्किट बनवण्यासाठी सांगितलं आहे. यासाठी काय काळजी घ्यायची, पहिला आयडियल ट्रान्सफॉर्मरसाठी विचार करा. आयडियल ट्रान्सफॉर्मरमध्ये काय फरक असतो आणि ऍक्च्युअल ट्रान्सफॉर्मरमध्ये काय फरक होईल हे जाणून घेऊया. आपण आणखी पाहिलं, टोटल फ्लक्स इन अ ट्रान्सफॉर्मर ऑलवेज इक्वल टू युजफुल फ्लक्स अँड लिकेज फ्लक्स. आता ट्रान्सफॉर्मरला दोन वाइंडिंग असणार, प्रायमरी वाइंडिंग, सेकंडरी वाइंडिंग. प्रायमरी वाइंडिंग मध्ये रेजिस्टन्स दाखवावा लागेल आपल्याला R1, सेकंडरी वाइंडिंगचा R2, लिकेज रिॲक्टन्स दाखवावं लागतील आपल्याला. जरी आयडियल ट्रान्सफॉर्मर असला, लिकेज रिॲक्टन्स सुद्धा आपल्याला प्रायमरी वाइंडिंगचा X1 घ्यावा लागेल, सेकंडरी वाइंडिंगचा X2 घ्यावा लागेल. हे सगळं काही झाल्यावर आपल्याला नो लोड साठी फेजर डायग्राम पण तयार करावी लागेल. फेजर डायग्राम साठी आपल्याला काय काय फीचर लागतील, व्होल्टेजेस, प्रायमरी सेकंडरी वाइंडिंगचा करंट, प्रायमरी सेकंडरी वाइंडिंगचा आणि फ्लक्स आणि मॅग्नेटायझिंग करंट, नो लोड करंट, हे सगळं आपल्याला लागणार याच्यासाठी फेजर डायग्राम बनवण्यासाठी. चला सुरुवात करूया. इक्विव्हॅलेंट सर्किट ट्रान्सफॉर्मरचं मला नो लोड साठी बनवायचं आहे विथ फेजर डायग्राम. सगळं काही आपण काढूया. आयडियल ट्रान्सफॉर्मर पाहिजे. पहिली कंडिशन माझी आयडियल ट्रान्सफॉर्मर म्हणजे लॉसलेस ट्रान्सफॉर्मर आणि नो मॅग्नेटिक लिकेज ड्यू टू फेरोमॅग्नेटिक कोर ऑफ इनफायनाइट परमेबिलिटी. यस, हे फीचर आहे आयडियल ट्रान्सफॉर्मरचं. याच्यात लॉसेस आपण नो लॉसेस म्हणतो आपण आयडियल ट्रान्सफॉर्मर, लॉसलेस ट्रान्सफॉर्मर. आणि नो मॅग्नेटिक लिकेज काही नाही याच्यात. इनफायनाइट परमेबिलिटी पण आपल्याकडे रिक्वायरिंग नो मॅग्नेटायझिंग करंट, म्हणजे मॅग्नेटायझिंग करंट पण नाही असा ट्रान्सफॉर्मर म्हणजेच आयडियल ट्रान्सफॉर्मर. आता आपल्याला ऍक्च्युअल ट्रान्सफॉर्मर मध्ये आयडियल ट्रान्सफॉर्मरला कन्वर्ट करायचं झालं, ऍक्च्युअल ट्रान्सफॉर्मर आपल्याला त्याची मिमिक्री करावं लागेल. सर्किटमध्ये ऍडिशनल काही रेजिस्टन्स, इम्पिडन्स दाखवावं लागेल आपल्याला, शो करावं लागतील. सप्लाय आणि प्रायमरी वाइंडिंग अँड बिटवीन द सेकंडरी वाइंडिंग अँड द लोड, याच्यात आपल्याला काही ऍडिशनल चेंजेस करायचे आहेत. तर हा आपला ऍक्च्युअल ट्रान्सफॉर्मर बनल. पी आणि एस म्हणजे ही प्रायमरी वाइंडिंग आणि ही सेकंडरी वाइंडिंग. ईएमएफ इंड्यूस जो होईल प्रायमरी वाइंडिंगचा E1 म्हणा, ईएमएफ इंड्यूस होईल सेकंडरी वाइंडिंग मध्ये E2 म्हणा. लोडला मी तिथे स्विच लावून ऑन ऑफ, नो लोडला करायचं आपल्याला, तर मी इथं स्विचनी याला ऑफ ठेवणार. नो लोडला आपलं ट्रान्सफॉर्मरचं वर्किंग होईल. P and S represent the primary and secondary winding of the आयडियल ट्रान्सफॉर्मर. R1 R2 काय असणार, रेजिस्टन्स. R1 प्रायमरी वाइंडिंगचा रेजिस्टन्स घ्या, R2 सेकंडरी वाइंडिंगचा रेजिस्टन्स घ्या, इक्वल टू रेजिस्टन्स ऑफ प्रायमरी अँड सेकंडरी वाइंडिंग ऑफ ऍक्च्युअल ट्रान्सफॉर्मर. तर हे झालं आपलं रेजिस्टर. आणि रिॲक्टन्स हा लिकेज रिॲक्टन्स प्रायमरी वाइंडिंगचा, X2 लिकेज रिॲक्टन्स सेकंडरी वाइंडिंगचा असं म्हणा. हे टोटल कॉम्बिनेशन आपण Z1 म्हणणार. रेजिस्टर आणि रिॲक्टर हे सिरीज मध्ये आहे, तर Z1 म्हणा. R2 प्लस JX2 हा झाला इम्पिडन्स, हा Z2. Similarly, inductive reactance X1 and X2 represent reactance of winding due to leakage flux. Yes, ह्या रिॲक्टन्स कशामुळे आले, लिकेज फ्लक्सचा पार्ट मुळे आल्या ह्या इन ऍक्च्युअल ट्रान्सफॉर्मर. नंतर लेट अज्युम द इंडक्टिव्ह रिॲक्टर X0. यस, X0 हा बघा, X0 इज सच दॅट इट टेक्स रिॲक्टिव्ह करंट. हा रिॲक्टिव्ह करंट घेणार. रिॲक्टन्स आहे पॅरलल मध्ये आहे. इमॅजिनरी करंट घेईल, म्हणजेच रिॲक्टिव्ह करंट घेईल इक्वल टू द मॅग्नेटायझिंग करंट. यस, इक्वल असणार पॅरलल मध्ये, म्हणजे हा करंट इक्वल झाला. I0M इक्वल टू I01. यस, रिॲक्टिव्ह करंट इक्वल टू मॅग्नेटायझिंग करंट I0M. यस, हा भेटला मला. हा करंट याच्यातून रिॲक्टर मधून जो करंट जाईल X0 मधून, तो I0M घ्यायचा आपल्याला ऍक्च्युअल ट्रान्सफॉर्मरचा. द कोर लॉसेस ड्यू टू हिस्टरेसिस अँड एडी करंट आर अलाउड बाय द रेजिस्टर R0. यस, हा रेजिस्टर R0 आपण कशासाठी दाखवतोय, जे कोर मध्ये लॉसेस होतील आपण येणे R0 ने रिप्रेझेंट करणार. आणि त्याच्यातून जाणारा हा करंट, रेजिस्टर्स मधून जाणारा हा करंट I01 आपण याला मानूया. हा इन फेज झाला याच्यामधला. हा such value that it take current I01 equal to the core loss component. yes, हा करंट जो असणार, आपण कोर लॉस कॉम्पोनंटचा करंट, आपण कोर लॉस सप्लाय करण्यासाठी हा जो करंट सप्लाय कडून घेतला जाईल I01 इक्वल टू कोर लॉस कॉम्पोनंट ऑफ द प्रायमरी करंट असं म्हणूया. तर आपला प्रायमरी करंटचा कोर लॉस कॉम्पोनंट आपण याला स्क्वेअर करा आणि रेजिस्टन्स घ्या याचा R0. आपल्याला हा टोटल इक्वल टू कोर लॉस मिळून जाईल. आपल्याला I2R लॉस म्हणतो तो तसाच, पण करंट कोणता घ्यायचा आपल्याला, I01 स्क्वेअर इंटू रेजिस्टन्स व्हॅल्यू. हा झाला आपला कोर लॉस ऑफ ऍक्च्युअल ट्रान्सफॉर्मर झाला. तर आपलं ह्या सगळं काही भेटलं आपल्याला. हा जो I0 नो लोड करंट म्हणतो आपण याला, याचे दोन कॉम्पोनंट I0M आणि I01. आता आपल्याकडे करंट किती झाले, I1 I2 आणि हा नो लोड करंट. आपला नो लोड करंट म्हणजे हा करंट कशासाठी फ्लो होतो, आता लोड नाही म्हणजे I2 झिरो झाला. तर प्रायमरी वाइंडिंग कडून हा नो लोड करंट, हा लॉसेस कोर मध्ये जे लॉसेस होतील त्याच्यासाठी हा करंट आपल्याला हा सप्लाय कडून घेतला जाईल. नो लोड करंट आपण याला म्हणतो. नो लोड साठी जरी असला तर ट्रान्सफॉर्मर मध्ये काहीतरी प्रमाणात कोर लॉसेस होणार आहेत.
तर त्यासाठी हा करंट आपल्याला भेटला. द रिझल्टंट ऑफ I0M आणि I01 इज I0. यास तो रिझल्टंट, दोघं करंटचा रिझल्टंट. हे बघा डायग्राम आहे आपल्याकडं. हा रिझल्टंट, हे दोघं करंटचा सम म्हणजेच हा रिझल्टंट आपल्याला भेटून जाईल. डायग्राम मध्ये पण मी तुम्हाला हे व्हेरीफाय करून दाखवत. I01 इज I0 नेमली द करंट विच इज ट्रान्सफॉर्मर टेक्स ऑन नो लोड. नो लोडला जो करंट घेतात त्याला नो लोड करंट म्हणतात. I0 आपला नो लोड करंट बनला. त्याचे दोन कॉम्पोनंट भेटले, I01, I0F. हा मॅग्नेटायझिंग कॉम्पोनंट झाला, हा कोर लॉस कॉम्पोनंट झाला. द फेजर डायग्राम फॉर द इक्विव्हॅलेंट सर्किट ऑन नो लोड इज शोन. यस सर, आपल्याला फेजर डायग्राम सुद्धा काढायची. मी सांगितलं होतं फेजर डायग्राम काढताना. आणि आपण ऍक्च्युअली या व्हिडिओमध्ये इक्विव्हॅलेंट सर्किट सांगितलेलं आपल्याला. डिटेल व्हिडिओ मी याच्यावर बनवणार आहे. त्याच्यात फेजर डायग्राम सुद्धा मी कशी प्रोसेस फॉलो करायची, कशी फेजर डायग्राम काढायची डिटेलमध्ये सांगणार आहे. आता याच्यात फ्लोईंग क्वांटिटी ट्रान्सफॉर्मरमध्ये फक्त फ्लक्स, कॉमन फ्लक्स आहे, त्यामुळे फ्लक्स एकटाच आहे. पण व्होल्टेजेस V1, E1, V2, E2, करंट I1, सेकंड वाइंडिंगचा करंट I2. आता हे नो लोड करंट हा I0, याचे दोन कॉम्पोनंट आपण बघितले होते. तर हे सुद्धा आपल्याला दाखवावं लागतात. Φ0 सुद्धा दाखवावं लागेल आपल्याला. या सगळ्या गोष्टी फेजर डायग्राम मध्ये आल्या पाहिजे. आता फ्लक्स एकटाच, त्यामुळे फ्लक्सला रेफरन्स ऍक्सेस दिला तर चालेल. त्याच्यानंतर हा फ्लक्स लॅगिंगला असणार V1 E1. यस, ट्रान्सफॉर्मर ऑन नो लोड म्हणजेच V1 E1 अप्रॉक्सिमेटली इक्वल पाहिजे. E1 आणि V1 इक्वल, जवळजवळ नियरली इक्वल येतात. जर फुल लोड कनेक्ट केला तर 0.05% याच्यामध्ये ड्रॉप असतो दोघांमध्ये, पण दिस इज निग्लिजिबल. सो E1 V1 आर इक्वल. आणि हा फ्लक्स या लॅगिंगला 90 डिग्री लॅगिंगला, कारण का मॅग्नेटायझिंग करंट हा फ्लक्स जो आहे प्युअर मॅग्नेटिक कोर मधून फ्लो होणारा कॉम्पोनंट आहे. तो याच्यामध्ये लॅगिंग डिफरन्स आला पाहिजे 90 डिग्री. आणि त्याच्यानंतर E2 इक्वल टू V2. बट लोड जर नाही कनेक्ट केला तर आपण सेकंड डिवाइडचा व्होल्टेज कधी पण आपण नो लोड व्होल्टेजला E2 म्हणतो, E2 घेतो. तो इथं V2 दाखवायची काही गरज नाही, फक्त E2 दाखवलं तरी चालेल. आणि फ्लक्स याला लिडिंग मध्ये पाहिजे 90 डिग्री. परत फ्लक्स 90 डिग्री लिडिंगला E2 ला पाहिजे. आणि त्याच्यानंतर आपल्याला सगळ्यात महत्वाचा यस फ्लक्स I0 मॅग्नेटायझिंग करंट हा आपल्याला या फ्लक्सच्या इन फेज दाखवायचा आहे. आणि हा नो लोड कोर लॉस कॉम्पोनंट आपल्याला या प्रायमरी वाइंडिंगच्या व्होल्टेजच्या इन फेज मध्ये दाखवायचा आहे. आणि त्याच्यानंतर जो रिझल्टंट येईल आपला नो लोड करंट I0 हा होईल. आणि याच्यामध्ये जो अँगल तयार झाला Φ0, याच्यावर आपण पॉवर फॅक्टर काढू शकतो, आपण नो लोड करंटचा पण मॅग्नेट्यूड काढू शकतो आपण. या दोन गोष्टी आपल्याला रिअल फेजर डायग्राम मध्ये काढायच्या आहे. तर हे झालं सिंपल. द रिझल्टंट हा सगळ्यात महत्वाचा रिझल्टंट I0, या दोन कॉम्पोनंटचा रिझल्टंट आहे. I0M मॅग्नेटायझिंग करंट आणि हा I01 कोर लॉस कॉम्पोनंट करंट. या दोघांचा आपल्याला I0 रिझल्टंट भेटला. द करंट विच इज द ट्रान्सफॉर्मर टेक्स ऑन नो लोड. तर हे झालं सगळं आपलं डिटेलमध्ये अनालिसिस केलं आपण. नो लोडला ट्रान्सफॉर्मरचं इक्विव्हॅलेंट सर्किट बनवलं, लिकेज रिॲक्टन्स दाखवल्या, इम्पिडन्स रेजिस्टन्स दाखवला, त्याचा इम्पिडन्स तयार केला, आणि फ्लो दाखवला आपण. याचा कोणत्या डायरेक्शननी फ्लो होतील प्रायमरी सेकंडरी वाइंडिंगला. लोड नाही, लोड समजून घ्या, नो लोडला करतोय तो लोडची दाखवायची गरज नाही, नाही दाखवला तरी चालेल, नाही तर स्विचनी याला बायपास करा लोडला.